Hello student, I am Professor Kakade Aryam from Artsu Technical Campus in MBA department. Subject name is Service Marketing and Unit 4 topic name is Service People and Physical Evidence. So today I will discuss your point service culture. What is meant by service culture? That is, a service firm culture reflects the shared value and that drive the organization. The formality written, the unwritten and actual occurrence that help employees understand the norms of the behavior in the organization. Organizational culture establish the do's and doesn't of employee behavior and provide the basis of which various employees behavior can unit. Sometimes people may compare the good and bad service and blame it on the culture of the company. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, आता सर्व्हिस कल्चरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट असतं ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉई कामं करतात ते त्यांचं बिहेवियर कशा प्रकारे असायला हवं. पॉझिटिव्ह बिहेवियर जर असेल तर ऑर्गनायझेशनचा कंपनीचा कशा प्रकारे प्रॉफिट होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. आणि निगेटिव्ह बिहेवियर असेल किंवा बॅड बिहेवियर जर असेल तर ऑर्गनायझेशनचा किंवा कंपनीचा कशा प्रकारे लॉस होऊ शकतो. मीन्स सर्व्हिस कल्चरमध्ये एम्प्लॉई जे सर्व्हिस देत आहे कस्टमरला ती कशा प्रकारे हवी. त्यानंतर यामध्ये सर्व्हिस कल्चरमध्ये एम्प्लॉई टू एम्प्लॉयर ही रिलेशन कशा प्रकारे असतं, प्रोड्युसर ते कस्टमर हे रिलेशन कशा प्रकारे असतं हे दाखवलेलं आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉईज अंडरस्टँड बिहेवियर इन द ऑर्गनायझेशन. ते ऑर्गनायझेशनचे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात, नियम व अटी असतात, त्यानुसार एम्प्लॉईनी ते फॉलो केले पाहिजे. जे ऑर्गनायझेशनची डिमांड असते ती फुलफिल केली पाहिजे एम्प्लॉईजने. आपल्या बिहेवियरवर तुमची ग्रोथ, तुमच्या कंपनीची ग्रोथ, तुमच्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ ही डिपेंड असते. दॅट इज सर्व्हिस कल्चर. नेक्स्ट पॉईंट, इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस कल्चर इन ऑर्गनायझेशन. इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस कल्चर इन ऑर्गनायझेशन मीन्स people need a push and guiding to guide their thinking and action. All situation cannot be fully anticipated, even to organization bank upon rules and regulation to guide behavior. Any anticipated situation cannot be found in the book and thus organization that depend on the blueprint are very frequently. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, जी पीपल असतात पीपलची नीड काय म्हणजे कस्टमरची नीड काय ते कशा प्रकारे ॲक्शनवर रिॲक्शन डिपेंड असते. बरोबर. मग याच्यामध्ये काय सांगितलं, इम्पॉर्टन्समध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व्हिस कल्चरमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये यामध्ये कशा प्रकारे तुम्ही तुमची गायडन्स असतात, तुमचे काय म्हणतात त्याला सपोर्टिव्ह असतात, तुम्हाला जे सल्ला देतात ते चुकीचे का बरोबर हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीला गाईड करताय ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याचा पण विचार केला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्याकडे ब्ल्यूप्रिंट तयार पाहिजे, म्हणजे जे तुम्ही प्लॅनिंग करताय, जे तुम्ही काम करणार आहात, मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल तर ऑलरेडी तुम्हाला मार्केटची ब्ल्यूप्रिंट पाहिजे, जेणेकरून तुमचा बिझनेस चालणार आहे की नाही चालणार, प्रॉफिट होणार आहेत की प्रॉफिट होणार नाही हे कळेल. ओके. आता इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस कल्चर इन ऑर्गनायझेशन इन्क्लुडिंग पॉईंट 1 जॉब स्पेसिफिकेशन. व्हॉट इज मीन बाय जॉब स्पेसिफिकेशन? इन सर्व्हिस नायदर कस्टमर नोर प्रोसेस आर युनिफॉर्म. Unlike goods manufacturing, where they are highly uniform, the variable service leaves
some scope of the development in anticipated service situation. It's impossible of anticipated all types of service encounters of the provide rules for governing in the same. Therefore, perfect rule book govern each as every possible situation is impossible to create through service job in specific possibility to the outside in the specific in the domain always the possibility. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे जॉब स्पेसिफिकेशन यामध्ये तुम्ही जो जॉब करताय तो जॉब करत असताना पर्सनली डेव्हलपमेंट होणं त्याचसोबत कंपनीची डेव्हलपमेंट होणं ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. निगेटिव्ह जर विचार केला तर निश्चितच ज्या पॉसिबल होणाऱ्या गोष्टी त्या इम्पॉसिबल होतील. पॉझिटिव्ह विचार केला गुड फेथमध्ये जर वर्क केलं तर निश्चितच तुम्ही जे मॅन्युफॅक्चर गुड्स आहे त्याचं निश्चितच प्रॉफिट होणार आणि मार्केटमध्ये स्प्रेड होणार. ओके. सेकंड पॉईंट पीपल आर इम्पॉर्टंट. व्हॉट इज मीन बाय पीपल आर इम्पॉर्टंट? सर्विस डिपेंड ऑन पीपल फॉर देअर परफॉर्मन्स अनलाईक मॅन्युफॅक्चर कंपनीज which have highly system. In fact, people action deeds and performance make to service. The encounter is the point of interaction between provider and customer where the value is created. Excellence in service not only requires performance rather than must be filled with fashion. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पीपल आर इम्पॉर्टंट. सपोज कंपनीमध्ये एखाद्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चर होतं आहे तर पीपलच नसेल मार्केटमध्ये ते प्रोडक्ट घेण्यासाठी तर त्या प्रोडक्टचा काहीही यूज होणार नाही आणि उपयोग होणार नाही. बरोबर. मग यामध्ये पीपल खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स दाखवणं खूप गरजेचं असतं. बिकॉज आजकाल कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे मार्केटमध्ये. जर तुम्ही मार्केटमध्ये जर गेले तर तुम्हाला जर एखाद्या कंपनीत जर प्रोडक्ट घ्यायचा असेल इवन तुम्ही सपोज तुम्ही जर मोबाईलच्या शॉपमध्ये गेले तुम्हाला मोबाईल खरेदी करायचा आहे तुम्ही जर मोबाईलच्या शॉपमध्ये गेले तर त्या मोबाईलच्या शॉपमध्येच एकाच शॉपमध्ये 3 ते 4 कंपनीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल ठेवलेले असतात. फॉर एक्झाम्पल रेडमी असेल ॲपल असेल विवो असेल सॅमसंग असेल ही 4 कंपन्या. आता ही 4 कंपन्या एकमेकांचे कॉम्पिटिटर आहे. बरोबर. तुम्ही चांगली क्वालिटी देणार तुम्ही चांगले फीचर देणार तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता अन्यथा तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. त्याच्यामुळे पीपल आर इम्पॉर्टंट. पीपलची डिमांड काय कस्टमरची डिमांड काय हे अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि त्या डिमांडनुसार करंट सिच्युएशननुसार त्यांना आपण सॅटिस्फाईड केलं पाहिजे त्यांची नीड्स फुलफिल केले पाहिजे. ओके. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे अजून इन कॉमन लँग्वेज इट कॅन बी डिस्क्राईब द इंटरनल क्लायमेट इन द ऑर्गनायझेशन. इट इज इम्पॉर्टंट टू मॅनेज बिकॉज सर्व्हिस कल्चर कुल्ड ऑफ बेसिस फॉर द सुटेबल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे सर्व्हिस कल्चरमध्ये जॉब स्पेसिफिकेशन अँड पीपल आर इम्पॉर्टन्स. यामध्ये कंपनीचे कॉम्पिटिटर कंपनीने एम्प्लॉईने दिलेली सर्व्हिस त्याच्यामध्ये टॉप मॅनेजमेंट टू बॉटम मॅनेजमेंटमधले रिलेशन कम्युनिकेशन आपलं जे प्रोडक्ट असतं ते प्रोडक्ट आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा आपली क्वालिटी कशी आपली कॉस्ट कशी आपली प्राईस कशी आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपली सर्व्हिस कशी याच्यावर सर्व डिपेंड असतं. यामध्ये कंपनीमध्ये कल्चर बिहेवियर तुमचं प्रेझेंटेशन तुमची लँग्वेज आणि कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट असतात. सो थँक्यू सो मच.